एक उत्तम गृहिणी तर आपण असतोच, पण बऱ्याचदा कसं होतं की आपल्याला अशा गोष्टी ऐकायला येतात, बातम्या म्हणा किंवा काय चर्चा, की गृहिणींना दुय्यम समजलं जातं, त्यांना दुय्यम स्थान आहे घरामध्ये म्हणा किंवा समाजामध्ये सुद्धा. तर मग अशा गोष्टी जेव्हा आपल्या कानावर पडतात ना, तेव्हा आपण नाराज होतो. मग मला आज आता या विषयावर असं बोलायचंय की आपण नेमकं स्वतःला ओळखण्यामध्ये कुठे चूक करतो, काय चुका होतात आपल्या दिवसभराच्या आपल्या रुटीनमध्ये, आणि जे तेच रुटीन आपण वर्षानुवर्षे फॉलो करत आलेलो असतो. कारण आपण आपलं रुटीन तर कधी जास्त चेंज करतच नाही. सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट मला ही सांगायची आहे की दिवसाची सुरुवात. दिवसाच्या सुरुवातीलाच आपली काय चूक होते बाबा. बघा, जेव्हा आपण सकाळी अंथरुणातून उठतो तेव्हा पहिली गोष्ट आपली काय होते, तर आपल्यापेक्षा आपला मेंदूच आधी पळायला सुरुवात होतो. मग आता तुम्ही म्हणाल ते कसं काय, तर मेंदू पळतो म्हणजे नेमकं काय होतं की आपण स्वतःबद्दल सकाळी उठल्या उठल्या कधीच विचार करत नाही की आज मला माझ्यासाठी हे करायचं आहे बाबा, मला माझ्यासाठी ही आवडीची वस्तू माझी खायची आहे, किंवा मला इकडे जायचं आहे फिरायला, किंवा मी आज वाचनाचा आनंद घेणार आहे, किंवा मी आज मुलांसोबत खेळणार आहे. म्हणजे स्वतःचं स्थान, स्वतःचा आनंद ह्याचा विचार आपण कधी करतच नाही. सकाळी उठल्याच आपला मेंदू पळायला सुरुवात होते. बापरे, उठायला मला आज जरा 5 मिनिटं वेळच झाला, आता काय करू, बापरे मिस्टरांना आज नाश्ता बनवायचा आहे, त्यांनाही आवडतं, मुलांची तर शाळेची रिक्षा बाहेर येते, मुलांची शाळेची गाडी बाहेर येऊन थांबतो, वेळ झाला की रिक्षावाला हॉर्न वाजवतो, कधी कधी सोडून देखील जातो. मुलांसाठी आज डब्यामध्ये काय करायचे, मुलांनी डबे भरले व्यवस्थित का, मग हे केल्यानंतर मुलं खातील का, मिस्टरांना हे डब्यामध्ये करून दिलं तर ते आवडेल का, बापरे सासूबाई मंदिरातून यायच्या आहेत, त्यांची चहाची वेळ होईल. म्हणजे किती पट आपला हा मेंदू पळायला सुरुवात होते. मग ह्या सगळ्या सकाळच्या धावपळीमध्ये सगळ्यांच्या करण्यामध्ये आपण स्वतःला कुठे गृहीत पकड धरतो का, की बाबा मला देखील नाश्ता करायचा आहे, मला देखील यांच्यासारखंच म्हणजे इतर तुमच्या आपल्या नवऱ्याच्या किंवा मुलांच्या तब्येतीची जशी आपण काळजी घेतो ना, तर ते काळजी घेणारं रूट कॉज जे आहे ते आपण आहोत. हे आपण कधी आपल्याला समजतच नाही, गृहीतच धरत नाही की आपण मूळ आहोत झाडाचं. आपण जर व्यवस्थित खोलवर जर आपली पाळंमुळं रुजली ना, तरच मग ते झाड पूर्णपणे कौटुंबिक झाड जे आहे आपलं ते बहरून येईल. मग मुळात पहिली चूक आपण करतो कुठे, तर इथेच करतो की सकाळी आपल्या टाइम मॅनेजमेंटमध्ये आपण स्वतःसाठी किंवा दिवसभराच्या शेड्यूलमध्ये कुठेही स्वतःसाठी मी आज हे करणार आहे, आणि तेही माझ्यासाठी, फक्त आणि फक्त माझ्यासाठी. मग ते खाणंपिणं असू दे, वाचन असू दे, लेखन असू दे, करमणूक असू दे, किंवा इतर दुसरी कोणतीही बाब असू दे, आपण कधी स्वतःला गृहीत धरतच नाही. ही आपली पहिलीच. आता दुसरी महत्वाची गोष्ट, सगळ्यात अगदी कॉमन गोष्ट, की घरातून बाहेर न पडणे. आता घरातून बाहेर न पडणे म्हणजे काय, तर समजा आपल्याला कुठेतरी जायचं असेल बाबा घरातून, एखाद्या कामासाठी म्हणा, किंवा स्वतःच्या करमणुकीसाठी, किंवा नातेवाईकांना भेटण्यासाठी, किंवा एखाद्या फंक्शनसाठी, किंवा दुसरीकडे कुठेही असं फिरायला वगैरे जाण्यासाठी, तर आपण सगळ्यात आधी करतात काय स्त्रिया, की अजिबात घरातून बाहेर पडण्यासाठी स्वतःसाठी वेळच काढत नाही. तोही अगदी धावत पळत धावपळीचा वेळ करतात. जेव्हा आपण ठरवतो ना की बाबा मला आता 11 वाजता इकडे जायचंय, मग आपल्या डोक्यात लगेच पटकन एक लिस्टच येते समोर, काय बापरे 10 वाजता मला मग स्वयंपाक करावा लागेल, म्हणजे आता मला पटपट गडबडीत नाश्ता करावा लागेल, बापरे 11 वाजता मला निघायचं म्हणजे 10:30 पर्यंत मला आवरावंच लागेल, भांडी धुवावी लागतील, कामवाली येणार असते 11:30ला, मी बाहेर गेली की भांडी कशी घासणार मग ती, त्यामुळे भांड्याची बुट्टी आपल्याला बाहेर ठेवावी लागते. कामांची लिस्ट तर आपली कधी संपतच नाही. आपण बाहेर गेल्याने कामं काय थांबणार आहेत का, नाही थांबणार, ती तर सुरूच राहणार आहेत. आपण जरी घरात असलो तरी कामांची लिस्ट तेवढीच राहणार आहे, आणि बाहेर जरी गेलो तरी देखील कामांची लिस्ट तेवढीच राहणार आहे. म्हणून आपण बाहेर हे पडलंच पाहिजे. आणि तीच चूक आपण करतो की बऱ्याचदा आपण बाहेर पडतच नाही. आणि चुकून आपण बाहेर गेलो या सगळ्या कामांच्या लिस्टमधून, यादीमधून, तर खरं सांगू होतंय काय आपलं, आपण शारीरिक दृष्ट्या जातो बाहेर, पण मानसिक दृष्ट्या घरातच अडकून पडतो. बाहेर गेल्यानंतर सतत मग आपलं घड्याळाकडे पाहणे, डोक्यांमध्ये काहीतरी विचार सुरूच राहतात. बापरे, मुलं शाळेतून घरी व्यवस्थित आली असतील का, कामवालीने भांडी नीट स्वच्छ घासली असतील का, भांडी घासून झाल्यानंतर तिने तिथे खराटा वगैरे फिरवला असेल का व्यवस्थित,
भांडी पालती घातली असतील का व्यवस्थित, भांडी धुवून झाल्यानंतर, मुलांनी खाऊ खाल्ला असेल का शाळेतून घरी आल्यानंतर, मुले इकडे तिकडे दार उघडा टाकून जाणार तर नाहीत ना, सासूबाईंचा किंवा सासरे बुवांचा डोळ्या चुकवून. असे सारखेच विचार आपल्या मनामध्ये काय व्हायला लागतात, घोळायला लागतात. आणि मग जी कामं आपल्याला करायची नसतात ना कधी कधी, त्या सुद्धा कामांची लिस्ट आपल्या डोळ्यासमोर यायला लागते. आणि मग आपण घरातून बाहेर पडून ज्या गोष्टीचा आनंद घ्यायला गेलेलो असतो ना, ती गोष्ट किंवा त्या गोष्टीचा आनंद आपल्याला मिळतच नाही. तर सगळ्यात महत्त्वाची चूक म्हणजे की आपण आपल्या जीवनशैलीबद्दल जागरूकच नसतो. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपण खूपच अवेअर आहोत, आपण चांगलं खातो पितो, चांगला व्यायाम करतो असं आपल्याला वाटत असतं. कारण आपण आठवड्यातून हार्डली एखाद दुसरा दिवस व्यायाम करायला जातो. असं बऱ्याच गृहिणींच्या बाबतीत होतं बरं का, की यूट्यूब म्हणा किंवा वाचन म्हणा, एखादं चांगलं पुस्तक वगैरे ते वाचतात, नाही असं नाही, पण आपण आपल्या जीवनशैलीबद्दल जागरूकच होत नाही कधीच. हे जे आपलं रोजचं रुटीन असतं ना, की बाबा सकाळी उठणे, पटापटा पटापटा सगळं आवरणे, परत घरातली कामं करत राहणे, ह्या सगळ्या धावपळीमध्ये की नाही आपण स्वतःकडे लक्ष द्यायला विसरूनच जातो. मग मध्येच काय होतं, एकदम आपल्याला कधीतरी जाग येते आणि आपल्याला कधीतरी वेळ मिळतो ना दुपारच्या वेळेला, जो मोकळा वेळ मिळालेला असतो, तेव्हा मग आपण काय करतो, यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे पाहतो किंवा एखादं पुस्तक जेव्हा आपल्या वाचनात येतं, असं स्त्रियांच्या बाबतीत किंवा जीवनशैलीबद्दल बाबतीत जागरूकता वगैरे, किंवा मैत्रिणींशी कधी कधी गप्पा होतात फोनवर इकडे तिकडे, मग चर्चा पण होते. हा मग मी आता उद्यापासून असं करेन, सकाळी लवकर उठेन, स्वतःसाठी वेळ काढेन, चांगला नाश्ता करेन, स्वतःच्या डाएटकडे जेवणाकडे व्यवस्थित लक्ष देईन, संध्याकाळी कंपल्सरी फिरायला जाईन. ह्या सगळ्या गोष्टी आपण ठरवतो. 2-4 दिवस तसं होतंही आणि परत पुढे काय, ये रे माझ्या मागल्या टाकण्या चांगल्या, असंच आपलं होऊन जातं. नाही गो जाऊ दे गो, आज मला वेळच नाही, आज मला भाजी आणायला जायचंय, मंगळवारी ना आमच्याकडे आठवडी बाजार असतो, मला भाजी आणायला जायची असते, मग आज मला फिरायला येणं नाही होणार. गुरुवारी काय, अगो आमच्याकडे आज ना फंक्शनच आहे, त्यामुळे मला तिकडं जावं लागेल ग, त्यामुळे मला यायला जमणारच नाही. म्हणजे अशी आपली नंतर नंतर काय होतात, कारणं सुरू होतात. तर खरंच आपण आपल्या जीवनशैलीबद्दल जागरूक हे असायलाच हवं. आणि खरं सांगू का, की बऱ्याचदा आपण ठरवतो की मला आज हे करायचं आहे, ते करायचं आहे, म्हणजे बऱ्याचदा आपण आपल्यासाठी वेळ काढायचा प्रयत्नही असतो आपला, पण घरच्या ह्या कामांच्या लिस्टमुळे म्हणा किंवा अजून इतर कारणांमुळे आपल्याला स्वतःसाठी कधीच वेळ मिळत नाही. आणि मग काय करतो आपण, अशांत मनाने झोपी जायला निघतो, चिडचिड पण होते बऱ्याचदा. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर खरं तर आपण पूर्ण आपल्या दिवसाच्या शेड्यूलचा अभ्यास करून, की बाबा मला माझ्या या गोष्टीसाठी, ठरवलेल्या गोष्टीसाठी मी कसा वेळ काढू शकते, याचा अभ्यास तर आपल्याला केलाच पाहिजे ना. आणि त्यासाठी मग टाइम मॅनेजमेंटची गरज असते आपल्याला, आणि ते तर आपल्याला करायलाच हवं. टाइम मॅनेजमेंट केलं ना की आपल्याला वेळही मिळेल आणि आपलं मन देखील समाधानी राहील. तर या ज्या आपल्या चुका होतात ना, त्या आपण करणं थांबवूया. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्सद्वारे जरूर कळवा. उद्याच्या व्हिडिओ मधून तर तुमची लाडकी सायली तुम्हाला भेटायला येतच आहे. तोपर्यंत बाय बाय.